केंद्र सरकारनं साखर निर्यात बंदी केलेली आहे आणि याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत हर्षवर्धन पाटील आहेत. भाऊ, खरं तर हा सरकारचा निर्णय कसा वाटतो तुम्हाला? नाही, एकतर हे अनपेक्षितपणे हा निर्णय घेतला आणि आम्हाला कालच त्याचं नोटिफिकेशन मिळालं. वास्तविक पाहता आम्ही सर्व साखर उद्योगांनी साखर एक्सपोर्टसाठी परमिशन मागितली होती आणि ती परमिशन मिळाली. पण ह्या मधल्या 2-3 महिन्याच्या आंतरराष्ट्रीय जे काही युद्ध चाललेलं आहे त्यामुळं साखर एक्सपोर्ट करायला बऱ्याच अडचणी आल्या. त्यामुळे आता आम्ही अशी विनंती करणार आहे केंद्र सरकारला की जे ट्रान्झॅक्शन्स आमचे झालेले आहेत किंवा जे करार झालेले आहेत आणि त्याचं लिफ्टिंग पण चालू आहे. आता बऱ्याच व्यापाऱ्यांनी कारखान्याकडं EMD पण दिलेली आहे. कोणी 200 रुपये दिली, कोणी 100 रुपये दिली, कोणी 300 रुपये दिली. काही लोकांनी 50% पेमेंट कारखान्याकडे भरलेलं आहे आता आणि ॲग्रीमेंट पण झालेले आहेत सगळे. आता हे सगळं एकदमच अडचणीत आलेलं आहे. त्यामुळे आम्ही आता उद्या एक मीटिंग पुण्याला घेतलेली आहे आणि एक केंद्र सरकारला एक निवेदन आम्ही देणार आहे की ह्या निर्णयाचा आपण फेरविचार करावा